नासिक के भगूर में उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने विशाल सभा को संबोधित करते हुए स्वातंत्र्यवीर सावरकर और मां रेणुका को श्रद्धांजलि देकर स्पीच की शुरुआत की। मीटिंग में ज्यादातर महिलाओं की मौजूदगी देखकर शिंदे ने कहा, जहां नारी शक्ति है वहां जीत पक्की है। शिंदे ने महायुति कैंडिडेट अनिता ताई की जीत पर पूरा भरोसा जताया और भगूर को शिवसेना का मजबूत गढ़ बताया। सरकार के कामों का जिक्र करते हुए उन्होंने कहा कि लाड़की बहन योजना, समृद्धि महामार्ग, रोजगार योजना, सरकार आपके दरवाजे जैसे फैसले लोगों के लिए है। उन्होंने कहा, मैंने जो कहा है वह काली पत्थर पर भगवा लाइन है। मैं भगूर के लिए फंड की कमी कभी नहीं होने दूंगा। उन्होंने लोगों से 2 तारीख को धनुष्यबाण बटन दबाकर वोट देने की अपील की। माझ्या लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे आणि जिथं आणि आपण पाहतो की जिथं महिला शक्ती ज्याच्या मागे असते त्याचा विजय पक्का असतो आणि त्या उमेदवार पण आपली लाडकी बहीणच दिलेली आहे अनिताताई विजय करंजकर आणि त्यांच्या सोबत 20 सगळे आपले शिलेदार आहेत। या सर्वांना आपल्याला विजयी करायचं आहे। आज दादा भुसे आपले मंत्री इकडे आहेत, विजय अप्पा आहेत, विक्रम सोनावणे, संजय शिंदे, अंबादास कस्तुरे, नितीन करंजकर, श्यामभाऊ गणोरे, शेखर जाधव, कैलास गायकवाड, श्रीराम कातकडे सर, आपल्या जयश्रीताई आहिरराव, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आहेत आणि आपण संकल्प केलेला आहे। आपण ठरवलंय ना, लाडकी बहीण अनिताताईला विजयी करण्याचा पक्का आहे ना, संकल्प घेतलाय ना 21-0 आणि त्यामुळे मला वाटतं की या ठिकाणी अप्पा करंजकर यांनी जे केलेलं गेले अनेक वर्षांचं काम बोलतंय। येताना बघितले रस्ते काँक्रीटचे केले, एक नगरपालिका छोटी आणि या छोट्या नगरपालिकेमध्ये काँक्रीटचे रस्ते। मी बऱ्याच वर्षापूर्वी आलो होतो अप्पा, बऱ्याच वर्षापूर्वी मी आलो होतो एकदा इकडे आणि आपण ते स्वातंत्र्यवीरांचं स्मारक बघितलं, त्यांचं घर बघितलं आणि तेव्हा रस्ते हे काँक्रीटचे झाले होते आणि म्हणून विकासाला चालना देणारं हे भगूर आहे। भगूर म्हटलं की आठवतो देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा काळ, स्मरण होते महान स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यवीर सावरकरांचं। त्यांना आपण नम्र अभिवादन केलेलं आहे। सावरकर म्हणजे राष्ट्रभक्ती, देशभक्ती, सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे तळपती तलवार आणि आपली शिवसेना ही स्वातंत्र्यवीरांची कट्टर भक्त आहे, याचा मला अभिमान आहे। दुतोंडी बोलणारा एकनाथ शिंदे नाही, इकडून पण एकच विचार, एकच आचार आणि विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे जातोय। विजय अप्पा सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून काही लोक बसले आहेत, हे सगळे लोक एकत्र आले तुमच्या विरोधामध्ये। सगळे जरी एकत्र आले असतील तरी एक ही अप्पा सबको काफी है, क्योंकि जनता उसके साथ है आणि लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या बरोबर आहेत, लाडके भाऊ आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळे लोक आहेत। त्यामुळे अप्पाला चिंता करायची आवश्यकता नाही। अप्पावर तुमचं प्रेम पहिल्यापासून आहे, ते या निवडणुकीत आणखी वाढवायचं। या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला काय दिसतं,
मी अनेक सभा केल्या, पण लाडक्या बहिणींची संख्या प्रचंड मला पाहायला मिळते प्रत्येक सभेमध्ये. मगाशी मी म्हणाल होते की लाडक्या बहिणी लाडके भाऊ आपल्याला विजय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. विजय आपल्या आप्पाच्या नावातच विजय आहे आणि त्यामुळे अनिताताईचा विजय पक्काच आहे, याच्यामध्ये दुमत नाही आहे. भगूरचा हा किल्ला शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मध्ये कुठेतरी बातम्या आल्या होत्या, एकनाथ शिंदे हा किल्ला भगूरचा राखणार का, भगूरचा किल्ला राखणार का. अरे माझा किल्लेदारच इथे एवढा मजबूत आहे की आणि म्हणून आम्हाला कसली चिंता नाहीये. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष जे काम केलं ते तुमच्या समोर आहे. माझं इथं कॉमन मॅन म्हणून आपण उल्लेख केलेला आहे, तिथंही आहे. मी सीएम होतो त्यावेळेस लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. कॉमन मॅन काय प्रॉब्लेम आहे. चीफ मिनिस्टर म्हटलं आणि कॉमन मॅन म्हटलं काय, चीफ मिनिस्टर म्हटलं काय सोन्याचे शिंग येतात आणि कॉमन मॅन म्हटलं तर निघून जातात का काय. आणि आता मला जनतेने डीसीएम असल्यामुळे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून पदवी देऊन टाकली. शेवटी सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. हे राज्य कुणाचं आहे, हे राज्य सर्वसामान्य माणसांचं आहे. माझ्या लाडक्या बहिणींचं आहे, माझ्या लाडक्या भावांचं आहे, माझ्या लाडक्या ज्येष्ठांचं आहे, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचं आहे, सगळ्यांचं हे सरकार. आणि म्हणून मला आठवत आहे दादाजी इथं भुसे बसलेले आहे आणि ज्यावेळेस 2022ला जून महिना होता त्यावेळेस आम्ही या राज्यामध्ये उठाव केला आणि शिवसेना प्रमुख म्हणायचे अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. आणि मग तो आम्ही आवाज उठवला. सत्तेवर पाणी सोडून हा एकनाथ शिंदे गेला, सत्ता सोडून गेलो आम्ही, सत्ता घेऊन नाही गेलो आम्ही. आणि सत्ता आम्ही आणली ती या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली, माझ्या लाडक्या बहिणींच्या मनातली, सर्वांच्या मनातली, मतदारांच्या मनातली, जनतेच्या मनातली सत्ता आम्ही आणली. आणि 2.5 वर्ष लोकांनी प्रचंड प्रेम दिलं, प्रचंड सहकार्य केलं, विकासाला आम्ही चालना दिली. आज समृद्धी महामार्ग तुम्हाला जवळ आहे ना, समृद्धी महामार्ग पण जवळ आहे ना, जाताना लगे मुंबईत फटाकन इकडं पण आणि तिकडं पण दोन्हीकडे फटाफट जातो माणूस. असे अनेक प्रकल्प आपण केले, विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. आणि या लोकाभिमुख कल्याणकारी योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. लोकांनी विरोध केला, कोणी कोर्टात गेलं, कोणी त्याच्यात खोडा घातला, अडथळे निर्माण केले, परंतु सगळे अडथळे आम्ही दूर केले. का निश्चय केला होता की लाडकी बहीण योजना करायची. कारण हा एकनाथ शिंदे देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलाय, एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे, तिच्या डोळ्यातली तगमग पाहिली आहे, महिना कसा चालवायचं याची काटकसर पाहिली. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ठरवलं माझ्या राज्यातल्या लाडक्या बहीण मातांना काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्याच्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि ही लाडकी बहीण योजना सुरू झाली. आणि मी सांगतोय जोपर्यंत हा एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. हा शब्द आहे तुमच्या भावाचा आणि मी शब्द दिला की शब्द पाळतो. त्याच्यामुळे लोक शब्द ठेवतात, विश्वास ठेवतात. राजकारणामध्ये काही लोक म्हणतात निवडणुकीमध्ये आश्वासनं द्यायची असतात, पाळायची कुठं असतात.
काही लोक म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली, पण मी सांगतो या एकनाथ शिंदेने दिलेला शब्द ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना केली, लेक लाडकी लखपती योजना केली, महिलांना 50% एसटी मध्ये सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं, बचत गटाला अनुदान दिलं, ग्रामीण भागात मिळतंय. दादाजी भुसेजी, आता आपल्याला शहरी बचत गटांना देखील ते अनुदान सुरू करायचं. नगर विकास विभागाच्या अखत्यारीत आहे. मुलींचं उच्च शिक्षण आपण मोफत केलंय. याचं कारण काय? एका मुलीने आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंग शिकत होती. 50% फी पालक भरत होते, 50% फी सरकार भरत होते. तिला वाटलं 50% फी माझे वडील भरू शकणार नाहीत आणि कदाचित ते आत्महत्या करू शकतात, म्हणून त्या मुलीने स्वतः आत्महत्या केली. या तुमच्या एकनाथ शिंदेने रात्री 12:30 वाजता टीव्हीवर बातमी बघितली. वेदना झाल्या मनाला, की आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार, गोर गरिबांचं सरकार, आणि या सरकारमध्ये जर एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर आपल्या सरकारचा आणि या सत्तेचा उपयोग काय? त्याच दिवशी माझ्या बहिणींनो, भावांनो, या तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला, 50% फीचे 100% फी माफ करून टाकली. आज मुली उच्च शिक्षण घेऊ शकतात. आपल्या नावासमोर वडिलांचं नाव लिहिलं आपण लिहितो, पण आता आईचं पण नाव लिहिण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला तेव्हा मी मुख्यमंत्री होतो.